दरम्यान चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंधारेंनी पोस्ट करत डिवसलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं आपण एकदा पाहूयात. तर चाकणकरांचा आणि नैतिकतेचा सुतराम संबंध नाही. चाकणकरांना जर स्वेच्छेनं राजीनामा द्यायचा असता तर तो त्यांनी 1 वर्षापूर्वी जेव्हा हे प्रकरण त्यांच्या कानावर आलं तेव्हाच किंबहुना किमान 3 दिवस आधी तरी तो राजीनामा दिला असता. चाकणकर शेवटच्या क्षणापर्यंत पद वाचवण्यासाठी धडपडत राहिल्या. चाकणकरांना जरा जरी पश्चात्ताप बुद्धी झाली असती तर त्या घरची अटक झाल्याबरोबर राजीनामा देऊन मोकळ्या झाल्या असत्या. मुळात हा राजीनामा नाही, ही हकालपट्टी आहे. तर पुढे अंधारेंनी म्हटलेलं आहे, चाकणकरांनी शब्दाची मलमपट्टी करून उगाच केविलवाणी धडपड करू नये. नुसता राजीनामा पुरेसा नाही, चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करा आणि त्यांची अटक होणं हे जास्त गरजेचं आहे.